तर नेक्स्ट टॉपिक आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचा आहे डायसॅकराइड्स. लेक्चर नंबर 5 बायोमॉलिक्युल्स. याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आहे डायसॅकराइड. याच्या आधी आपण मोनोसॅकराइड डिस्कस केले आणि मोनोसॅकराइडमध्ये सर्वात आधी आपण डिस्कस केलं होतं क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आहे ना. त्याच्यामध्ये मोनोसॅकराइड्स आणि पॉलीसॅकराइड्स आपण सांगितले होते आहे ना. एक ऑलिगोसॅकराइड्स होतं. ओके ना. म्हणजे पहिले सिंपलवाले नंतर कॉम्प्लेक्सवाले. सिंपलवाल्यामध्ये मोनोसॅकराइड, कॉम्प्लेक्सवाल्यामध्ये ऑलिगोसॅकराइड आणि पॉलीसॅकराइड. ठीक आहे. हा पार्ट आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केला. त्याच्यानंतर आपण काय केलं की जो ग्लुकोज आहे त्याच्यासाठी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, नंतर त्याच्यासाठी सायक्लिक स्ट्रक्चर, नंतर त्याच्यासाठी हॉवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे ना. एवढ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. नंतर ग्लुकोजच्या रिॲक्शन्स डिस्कस केल्या, ग्लुकोजचं प्रिपरेशन आपण डिस्कस केलं. आता चॅप्टरचा आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करत आहोत आणि नेक्स्ट टॉपिक आहे आपला डायसॅकराइड्स. आता डायसॅकराइड्स आपण कशाला म्हणतो? ज्यांची हायड्रॉलिसिस केल्यावर आपल्याला 2 मोनोसॅकराइड भेटतात. ज्यांची हायड्रॉलिसिस केल्यावर आपल्याला 2 मोनोसॅकराइड भेटतात त्यांना आपण म्हणतो डायसॅकराइड. आणि या डायसॅकराइडचे आपल्याकडे एक्झाम्पल्स सांगितले होते आपण. शुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज असे 3 एक्झाम्पल होते. शुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. ते आपण आता डिस्कस करू. तर सर्वात आधी जे डायसॅकराइड आहेत त्यांचा जो जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो असते C12H22O11. जसं की हा शुक्रोजचा फॉर्म्युला आहे C12H22O11. ठीक आहे. आणि हे जे डायसॅकराइड असतात गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम ऑर डिफरंट मोनोसॅकराइड ऑन हायड्रॉलिसिस. म्हणजे हायड्रॉलिसिस केल्यानंतर हे आपल्याला 2 मोनोसॅकराइड देतात. जे मोनोसॅकराइड सारखे पण असू शकतात, वेगळे पण असू शकतात. ठीक आहे. जसं की शुक्रोज आहे. आता शुक्रोजची हायड्रॉलिसिस केली तर आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भेटते. म्हणजे 2 वेगवेगळे भेटू राहिले. नंतर आपल्याजवळ माल्टोज आहे. माल्टोजची हायड्रॉलिसिस केली तर ग्लुकोज आणि ग्लुकोज, ग्लुकोज आणि ग्लुकोज दोन्ही सारखे भेटतात. आणि जर लॅक्टोजची हायड्रॉलिसिस केली तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज म्हणजे 2 वेगवेगळे भेटतात. क्लिअर. म्हणजे हायड्रॉलिसिस नंतर 2 सारखे पण भेटू शकतात किंवा 2 वेगळे पण मोनोसॅकराइड भेटू शकतात. ठीक आहे. आणि इन डायसॅकराइड मध्ये काय असते? ॲनोमेरिक कार्बन ऑफ 1 मोनोसॅकराइड मॉलिक्यूल इज बॉन्डेड टू अ कार्बन ऑफ अनदर मोनोसॅकराइड मॉलिक्यूल थ्रू ऑक्सिजन ॲटम. म्हणजे याच्यामध्ये काय असते? ॲनोमेरिक कार्बन जो आहे एका मोनोसॅकराइडचा हा दुसऱ्या मोनोसॅकराइडच्या कार्बनला अटॅच असते. आणि कशा थ्रू अटॅच असते? ऑक्सिजन थ्रू अटॅच असते. म्हणजे दोघांना लिंक करण्यासाठी ऑक्सिजन आहे. आणि अशा लिंकेजला आपण ग्लायकोसिडिक लिंकेज म्हणतो है ना. म्हणजे डायसॅकराइड मध्ये जे लिंकेज प्रेझेंट असते ते कोणती असते? ग्लायकोसिडिक लिंकेज. ठीक आहे. ग्लायकोसिडिक लिंकेज जे ऑक्सिजन थ्रू 2 मोनोसॅकराइडला कनेक्ट करते. नंतर सायक्लिक शुगर्स डू नॉट रिड्यूस टोलन्स रिएजंट अँड हेन्स दे आर नॉन रिड्युसिंग शुगर्स है ना. की जे सायक्लिक शुगर्स असतात ते रिड्यूस करत नाही टोलन्स रिएजंटला. आणि टोलन्स रिएजंटला जर रिड्यूस केलं नाही म्हणजे ते नॉन रिड्युसिंग शुगर आहे. आणि जर टोलन्स रिएजंटला रिड्यूस केलं असतं तर रिड्युसिंग शुगर. ठीक आहे. नंतर इन जनरल शुगर हुज नेम एंड विथ सफिक्स ओसाइड म्हणजे ज्या शुगरच्या नावाच्या शेवटी ओसाइड असते ते नॉन रिड्युसिंग शुगर असते जनरली. असं काही 100% नाही आहे. पण जर शेवटी ओसाइड असेल तर ते नॉन रिड्युसिंग असते. आणि जर शेवटी ओज असेल तर ते काय असते? रिड्युसिंग शुगर असते. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये पहिली आपल्याला डिस्कस करायची आता शुगर कोणती? शुक्रोज. त्याचं स्ट्रक्चर आपण डिस्कस करू. तर सर्वात आधी शुक्रोजचा जो फॉर्म्युला आहे तो आहे C12H22O11. शुक्रोजचा पण हाच फॉर्म्युला आहे, माल्टोजचा पण हाच फॉर्म्युला आहे आणि लॅक्टोजचा पण हा फॉर्म्युला आहे. कारण हा फॉर्म्युला डायसॅकराइडचा आहे. आणि हे तिन्ही एक्झाम्पल कोणाचे आहेत? डायसॅकराइडचे. C12H22O11. आणि जो शुक्रोज आहे त्याला आपण केन शुगर म्हणतो किंवा त्याला आपण टेबल शुगर, कॉमन शुगर आहे ना, कॉमन टेबल शुगर पण म्हणतो. क्लियर.
तर जो शुक्रोज आहे त्याचंच दुसरं नाव केन शुगर आहे, त्याचंच तिसरं नाव कॉमन टेबल शुगर आहे. ठीक आहे. असे जसं टेबल सॉल्ट म्हणजे काय, NaCl जे आपण खातो. ठीक आहे. मीठ जसं साखर त्याला टेबल शुगर म्हणतात, किंवा केन शुगर म्हणजे ऊसापासून मिळालेली साखर, केन शुगर केन म्हणजे ऊस. ठीक आहे. ठीक आहे ना. नंतर शुक्रोज जो आहे तो डेक्स्ट्रो रोटेटरी असतो. शुक्रोज काय असतो, डेक्स्ट्रो रोटेटरी. आता डेक्स्ट्रो रोटेटरी आहे म्हणजे काय, तो प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करते, म्हणजे तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे ना. म्हणजे शुक्रोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी असतो, हे महत्वाचं. आणि ऑन हायड्रॉलिसिस, जर तुम्ही आता शुक्रोजची हायड्रॉलिसिस केली तर शुक्रोजची हायड्रॉलिसिस केल्यानंतर तुम्हाला इक्विमोलार मिक्सचर भेटते. म्हणजे मिक्सचर जे आहे ते इक्विमोलार आहे. कोणाचं मिक्सचर, एक डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लुकोज आणि लिव्हो रोटेटरी फ्रुक्टोज. हे आपण सांगितलं होतं. ग्लुकोज नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज जो असते तो डेक्स्ट्रो रोटेटरी असते, आणि नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज हा लिव्हो रोटेटरी असते. आणि आपल्याला या दोघांचं मिक्सचर भेटते. आणि शुक्रोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, आणि त्याची हायड्रॉलिसिस केल्यावर आहे ना, त्याची हायड्रॉलिसिस केल्यावर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भेटते. ग्लुकोज डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि फ्रुक्टोज लिव्हो रोटेटरी आहे. आणि आफ्टर हायड्रॉलिसिस ऑफ शुक्रोजची हायड्रॉलिसिस केली तर जे सोल्युशन तुम्हाला भेटलं, ज्या सोल्युशनमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्ही पण आहेत, ते सोल्युशन लिव्हो रोटेटरी आहे. सोल्युशन काय आहे, लिव्हो रोटेटरी. आता असं का सोल्युशन लिव्हो रोटेटरी का आहे, कारण आपल्या दोन गोष्टी भेटेल आहेत. एक ग्लुकोज भेटेल आहे डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि एक फ्रुक्टोज भेटेल आहे लिव्हो रोटेटरी, आणि दोघांचं मिक्सचर आहे. आणि मिक्सचर काय आहे म्हणते, लिव्हो रोटेटरी. असं का, कारण डेक्स्ट्रो रोटेटरी पेक्षा लिव्हो रोटेटरीचा इफेक्ट जास्त असेल, म्हणून सोल्युशन लिव्हो रोटेटरी झालं है ना. तर त्याच्यामध्ये काय होते, जे लिव्हो रोटेशन आहे फ्रुक्टोजचं ते -92.4 डिग्री असते. एवढा तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करते. आणि ग्लुकोजचं जे डेक्स्ट्रो रोटेशन आहे ते +52.5 आहे. मग तो क्लॉकवाईज मध्ये 52 फिरवत आहे, आणि हा अँटी क्लॉकवाईज मध्ये 92 फिरवत आहे. तर नेट इफेक्ट काय असेल, अँटी क्लॉकवाईज, कारण अँटी क्लॉकवाईजचं रोटेशन जास्त आहे, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे लिव्हो रोटेटरी. ठीक आहे. आणि हेन्स प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्ट शुगर. म्हणून याच्या प्रोडक्टला काय म्हणतात, इन्व्हर्ट शुगर. कारण हा स्वतः होता काय, डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि सोल्युशन भेटलं काय, लिव्हो रोटेटरी, म्हणजे उलटं भेटलं है ना. आपण याला जो शुक्रोज आहे त्याचं जे सोल्युशन आपल्याला भेटते है ना, त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्ट शुगर. काय म्हणतो त्याला, इन्व्हर्ट शुगर. ठीक आहे. आणि शुक्रोजमध्ये C1 म्हणजे पहिला कार्बन, हा कोणाचा पहिला कार्बन, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा. कोणाचा, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, याचा पहिला कार्बन. हा लिंक असते, कोणाला लिंक असते, C2 ला, म्हणजे दुसऱ्या कार्बनला. कोणाचा दुसरा कार्बन, बीटा डी फ्रुक्टोफुरानोज, म्हणजे फ्रुक्टोजवाल्याचा. फ्रुक्टोजवाल्याच्या दुसऱ्या कार्बनला ग्लुकोजचा पहिला कार्बन लिंक असते, आणि जो लिंकेज आहे त्या लिंकेजला आपण ग्लायकोसिडिक लिंकेज म्हणतो आहे ना. दोघांना लिंक केलेला आहे. बघा यांचं स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला असं दिसेल. म्हणजे हे जे स्ट्रक्चर काढलेलं आहे हे कोणाचं स्ट्रक्चर आहे, शुक्रोजचं. कोणाचं स्ट्रक्चर आहे, शुक्रोजचं. मग आता शुक्रोजची हायड्रॉलिसिस केली की आपल्याला माहित आहे, आपल्याला ग्लुकोज भेटते, फ्रुक्टोज भेटते. मग कोणता ग्लुकोज असते आणि कोणता फ्रुक्टोज असते, तर अल्फा डी ग्लुकोज असते आणि बीटा डी फ्रुक्टोज असते है ना. म्हणजे फ्रुक्टोज बीटावाला आहे आणि ग्लुकोज अल्फावाला आहे है ना. मग हे दोन तुम्हाला काढा लागतील. मग आता हे दोन काढायचे कसे, बरोबर. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला हॉवर्थ प्रोजेक्शन कसे काढायचे ते शिकवले होते, ट्रिकनं शिकवले होते ना. हां, मग आता त्याच्यासाठी बघा, जर मी सर्वात आधी काढतो हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन मध्ये इथं लावायचा एक ऑक्सिजन आणि अशा पद्धतीने याला जॉईन करायचं. आणि काय सांगितलं होतं मी, जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या काय ओढायच्या, व्हर्टिकल लाईन्स. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या ओढायच्या व्हर्टिकल लाईन्स. आणि जे तुम्ही शेवटची व्हर्टिकल लाईन ओढली तिथं काय लावायचा, CH2OH. काय लावायचा, CH2OH. याचा नंबर 6. हा 5, 4, हा 3, हा 2 आणि हा 1.
ठीक आहे, क्लिअर. आणि आपल्याला जो ग्लुकोज पाहिजे तो कोणता पाहिजे, अल्फावाला. आणि अल्फावाल्याचा OH कुठे असते, खाली. अल्फावाल्याचा OH कुठं असते, खाली. आणि बाकी आपली ट्रिक काय होती, मग आपली ट्रिक काय होती, खाली वर खाली. हे ट्रिक होती ना आपली, खाली वर खाली. ठीक आहे, हे आपली ट्रिक होती. मग आता बाकी जे राहिले ते काय लावा लागतात, H. म्हणजे इथं येणार H, इथं H, इथं H, इथं H आणि इथं H. हा झाला आपला अल्फा डी ग्लुकोज. आता आपल्याला काय पाहिजे, बीटा डी फ्रुक्टोज. काय पाहिजे, बीटा डी फ्रुक्टोज. मग आता बीटा डी फ्रुक्टोज कसा काढायचा, फ्रुक्टोजसाठी काय पाहिजे आपल्याला, फ्रुक्टोजसाठी पेंटॅगॉन पाहिजे है ना. फ्रुक्टोजसाठी काय पाहिजे, पेंटॅगॉन. मग मी आता पेंटॅगॉन काढतो. आता पेंटॅगॉन काढला, ठीक आहे. आणि इथं काय लावा लागते, ऑक्सिजन. ओके. आणि जेवढे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नर्सवर काय लावा लागते, थोडा परत ड्रॉ करतो मी त्याला. पेंटॅगॉन काढायचं आहे आपल्याला. आणि या पेंटॅगॉन मध्ये इथं काय लावायचं आहे, ऑक्सिजन. या पेंटॅगॉन मध्ये इथं ऑक्सिजन. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या काय येतील, व्हर्टिकल लाईन्स. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या काय येतील, व्हर्टिकल लाईन्स. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, कोणता वाला आहे हा, बीटावाला. आणि बीटावाल्या याच्यात OH कुठे असते, वर. बीटावाल्या याचं OH वर. आणि सगळ्यात शेवटी कोण असते, CH2OH. आणि फ्रुक्टोज मध्ये हा इथं पण कोण असते, CH2OH. दोन असतात ना CH2OH. फ्रुक्टोज मध्ये काय असतात, दोन CH2OH. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलं होतं मी, ट्रिक काय सांगितली होती, काय सांगितलं होतं, वर आणि खाली असे तुम्हाला OH लावायचे आहेत है ना, वर आणि खाली. क्लिअर आहे का. हां. आणि बाकी जे राहिले ते काय लावा लागतील, H. बाकी जे राहिले ते काय लावा लागतील, H. आता याची नंबरिंग केली तर हा कितवा नंबर आहे, 6वा. हा 5वा, हा 4था, हा 3रा, हा 2रा आणि हा वाला पहिला. ठीक आहे. आता हा झाला आपला अल्फावाला ग्लुकोज, हा झाला बीटावाला फ्रुक्टोज. हे आपल्याला काढता येतात. आता सिम्पली करायचं काय आहे, याच्यामधून पाणी बाहेर काढायचं आहे. कसं, याचा पहिला आणि याचा दुसरा. याच्यातून पाणी जर बाहेर काढलं म्हणजे एका ठिकाणाहून OH आणि एका ठिकाणाहून H, तर फक्त Oच राहणार की नाही. म्हणजे तुम्ही जर हे बघितलं तर आता तुम्हाला इथं फक्त काय दिसेल, O. आणि हा तुम्हाला अशा पद्धतीनं जॉईन करायचा आहे. समजलं. आणि या लिंकेजला काय म्हणतो आपण, ग्लायकोसिडिक लिंकेज. काय म्हणतो याला, ग्लायकोसिडिक लिंकेज. या लिंकेजला म्हणतो आपण ग्लायकोसिडिक लिंकेज. ठीक आहे, या लिंकेजला म्हणतो ग्लायकोसिडिक लिंकेज. क्लिअर. ओके. याच्यामध्ये अल्फा डी ग्लुकोजचा पहिला कार्बन बीटा डी फ्रुक्टोजच्या दुसऱ्या कार्बनला आपण लिंक केला ऑक्सिजन थ्रू. याला ग्लायकोसिडिक लिंकेज म्हणतात. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कोणाचं आहे, शुक्रोज. कोणाचं स्ट्रक्चर आहे, शुक्रोज. क्लिअर. तर शुक्रोज तुम्हाला असा बनवायचा, हाच तुम्हाला तिकडे दिसू राहिला. समजला शुक्रोज कसा बनवायचा. तर शुक्रोज जो आहे तो नॉन रिड्युसिंग शुगर आहे. बिकॉज reducing groups of glucose and fructose are involved in the glycosidic bond formation. कारण बघा झालं काय, इथं C1 वर कोणता ग्रुप असते रे, अल्डिहाइड ग्लुकोज मध्ये. आणि फ्रुक्टोज मध्ये C2 वर कोण असते रे, कीटोन. आणि हा अल्डिहाइड आणि कीटोन तुम्ही बॉन्डेड करून टाकला म्हणजे हा फ्री आहे का, म्हणजे हा बॉन्डेड अल्डिहाइडिक कीटोनिक ग्रुप आहे. आणि बॉन्डेड वाला जर असला तर रिड्यूस होत नाही, फ्री वाला असला तर होते. म्हणजे शुक्रोज जो आहे तो नॉन रिड्युसिंग आहे. पण माल्टोज आणि लॅक्टोज जर बघितले तर त्याच्यापैकी एक ग्रुप काय येईल, त्याच्यामध्ये फ्री येणार आणि म्हणून तो रिड्युसिंग असेल. आणि हा काय असेल, नॉन रिड्युसिंग. समजलं का डायसॅकॅराइड. ओके. तर डायसॅकॅराइडचं पहिलं एक्झाम्पल होतं शुक्रोज. तेच एक्झाम्पल तुमचं तिकडे काढलेलं आहे. ठीक आहे. दुसरा डायसॅकॅराइड डिस्कस करू. दुसरा आहे माल्टोज. आता माल्टोज हा पण डायसॅकॅराइड आहे, त्यामुळे याचा पण फॉर्म्युला C12H22O11 सेमच येणार, C12H22O11. आणि माल्टोज कधी भेटते, इट इज फॉर्म बाय पार्शियल हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च. स्टार्चची पार्शियल हायड्रोलिसिस करायची आहे, कंप्लीट नाही आहे ना, पार्शियल. आणि स्टार्चची पार्शियल हायड्रोलिसिस केली काय भेटते, माल्टोज. कधी कधी एक्झाममध्ये विचारतात, MCQ येते याच्यावरती आहे ना, प्रोडक्ट ऑफ पार्शियल हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च. मग आपल्याला माहित पाहिजे माल्टोज. ठीक आहे. आणि नंतर याच्यामध्ये काय राहते, याच्यामध्ये C1 कोणाचा,
अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा, C1 कोणाचा, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा हा लिंक असते. कोणाला लिंक असते, C4 ला. कोणाचा C4, अनादर अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. कारण आपल्याला माहित आहे माल्टोजची हायड्रोलिसिस केली की आपल्याला ग्लुकोज आणि ग्लुकोज दोन्ही ग्लुकोजच भेटणार आहेत. आणि दोन्ही ग्लुकोज कोणते आहेत, अल्फावाले. दोन्ही अल्फावाले ग्लुकोज भेटतात. तर एकाचा C1 दुसऱ्याच्या C4 ला अटॅच असते. आणि C1 हा ॲनोमेरिक असते. C1 काय असते, ॲनोमेरिक असते. सांगितलं होतं. त्याचा C1 दुसऱ्याच्या C4 ला अटॅच आहे. आणि त्यांच्यामध्ये कोणता लिंकेज आहे, ग्लायकोसिडिक लिंकेज. मग हा ग्लायकोसिडिक लिंकेज पहिल्याचा चौथ्या सोबत आहे. याचा पहिला कार्बन आणि त्याचा चौथा, म्हणजे पहिल्याचा लिंकेज चौथ्या सोबत. आणि दोन्ही अल्फा आहेत म्हणून इथं काय लिहिलं मी, अल्फा. हा तुमचा ग्लायकोसिडिक बॉन्ड आहे किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज आहे. ओके. आणि माल्टोज हा रिड्युसिंग शुगर आहे. का रिड्युसिंग असेल, कारण याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ फ्री अल्डिहायडिक ग्रुप. याच्यात अल्डिहायडिक ग्रुप फ्री आहे. कुठं, C1 इन 1 ग्लुकोज मॉलिक्यूल है ना. म्हणजे C1 वर अल्डिहाइड असते आणि याच्यात तो एक फ्री असते. आणि तो फ्री असल्यामुळे तो टोलन्स टेस्ट देणार आणि म्हणून तो काय असेल, रिड्युसिंग शुगर. चेक करू आपण. बघा हे स्ट्रक्चर आहे. मग आता मी ग्लुकोज काढतो. कोणता वाला पाहिजे आपल्याला, अल्फा. दोन्ही कोणते पाहिजेत, अल्फावाले. आणि अल्फावाले कसे काढायचे मी सांगितले होते. पहिले काढायचा हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉनमध्ये इथं लावायचा एक ऑक्सिजन. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या व्हर्टिकल लाईन्स. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या व्हर्टिकल लाईन. परत एकदा पाहिजे हा आपल्याला, मग परत एकदा काढू. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. आणि काय सांगितलं होतं आपण, सगळ्यात शेवटी काय लावायचा, CH2OH. इथं पण सगळ्यात शेवटी CH2OH. आणि दोन्ही कोणते आहेत, दोन्ही कोणते आहेत, अल्फा. आणि अल्फावाल्यात OH कुठे असते, वर की वर असते, खाली, खाली असते. ठीक आहे. अल्फावाल्यात OH कुठे असते, खाली. इथं पण अल्फा आहे म्हणजे याचा पण OH कुठे येणार, खाली. आणि बीटावाल्या याच्यात OH कुठे असते, वर. ठीक आहे. आणि बाकी मग ट्रिक काय सांगितली होती मी, काय होती ट्रिक, खाली वर खाली. असं तुम्हाला OH लक्षात ठेवायचं आहे, खाली वर आणि खाली. आणि बाकी जेवढे राहिले तेवढे काय लावायचे, हायड्रोजन. जेवढे राहिले तेवढे काय लावायचे आता, हायड्रोजन. ठीक आहे. बाकी जेवढे राहिले तेवढे लावले हायड्रोजन. आणि मग आता करायचं काय, नंबरिंग केली तर, नंबरिंग जर केली तर हा कितवा असते, 6, 5, 4, 3, 2, 1. परत इथं हा 6, 5, 4, 3, 2, 1. आणि आता करायचं काय, एकाचा C1 आणि दुसऱ्याचा C4. याच्यामधून पाणी बाहेर काढायचं. मग आता याच्यामधून जर पाणी काढलं तर एका जोडून काढला समजा तुम्ही OH आणि एका जोडून काढला H, म्हणजे पाणी बाहेर काढलं. राहिला काय फक्त O. मग हा O मी इथं न लिहिता त्याला इथं मधात लिहितो, चालते. आणि हा असा जॉईन केला. आणि याला कोणती लिंकेज म्हणतात, ग्लायकोसिडिक लिंकेज. ग्लायकोसिडिक लिंकेज. आणि हे स्ट्रक्चर कोणाचं झालं रे, मग हे स्ट्रक्चर कोणाचं झालं, माल्टोजचं. कोणाचं, माल्टोजचं. तर माल्टोजची हायड्रोलिसिस केली की 2 ग्लुकोज भेटतात. दोन्ही कोणते असतात, अल्फावाले. म्हणजे अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज. मग आता मला सांगा, माल्टोजची हायड्रोलिसिस केली म्हणजे माल्टोजमध्ये पाणी टाकलं आपल्या भाषेत, हां, तर काय होते, ग्लुकोज ग्लुकोज भेटते. मग दुसरं 2 ग्लुकोज मधून पाणी काढलं तर काय भेटेल, माल्टोज. कारण माल्टोज मध्ये पाणी टाकल्यावर 2 ग्लुकोज, 2 ग्लुकोज मधलं पाणी काढल्यावर माल्टोज. क्लिअर. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं तुम्हाला काय भेटेल, माल्टोज. आणि याच्यात लिंकेज कोणता आहे, पहिल्याचा चौथ्या सोबत. आणि याचा हा पहिला कार्बन फ्री आहे की नाही, याले बॉन्डेड केलं का कोणासोबत, नाही. मग याले बॉन्डेड केलं नाही, याचा अर्थ याच्याजवळ फ्री अल्डिहाइड ग्रुप आहे आणि म्हणून तो रिड्युसिंग शुगर आहे. तर हा काय असते, रिड्युसिंग शुगर. समजलं. म्हणजे सुक्रोज झाला, माल्टोज झाला. तिसरा आहे आता लॅक्टोज. आणि लॅक्टोज पण डायसॅकॅराइड आहे. म्हणजे याचा पण फॉर्म्युला C12H22O11 सेमच आहे, डायसॅकॅराइडचा फॉर्म्युला. आणि माल्टोजला मिल्क शुगर पण म्हणतात. माल्टोजला काय म्हणतात, मिल्क शुगर. माल्टोजला काय म्हणतात, मिल्क शुगर. सॉरी हा, माल्टोज नाही, काय आहे, लॅक्टोज. ठीक आहे. लॅक्टोजला काय म्हणतात, मिल्क शुगर. ओके. तुम्ही लॅक्टोबॅसिला हे शब्द ऐकला असेल, आहे ना, कर्ड मध्ये ऐकता तुम्ही, आहे की नाही. कर्ड
दुधापासून आपण दही बनवतो आहे ना, तर त्याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते कोण असतात? लॅक्टोबॅसिला आहे, तुम्हाला दह्यामध्ये दिसतात. ओके, तर लॅक्टोजलाच आपण मिल्क शुगर म्हणणार. मग लॅक्टोजची जर हायड्रॉलिसिस केली तर काय भेटते? ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. काय भेटते? ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. तर याच्यामध्ये C1 कोणाचा? C1 बीटा डी गॅलॅक्टोपायरॅनोज. कोणाचा C1? बीटा डी गॅलॅक्टोपायरॅनोज. हा लिंक असते कोणाला? C4 ला. कोणाचा C4? बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. म्हणजे याच्यात दोन्ही बी बीटा आहेत. जसं मागच्या याच्यात दोन्ही काय होते? अल्फा. याच्यात दोन्ही काय आहेत? बीटा. आणि मागच्या याच्यात दोन्ही अल्फा ग्लुकोजचे होते. इथं दोन्ही बीटा आहेत, पण एक गॅलॅक्टोज आहे आणि एक ग्लुकोज आहे. गॅलॅक्टोजचा C1 ग्लुकोजच्या C4 ला अटॅच असते. इथं चूक करायची नाही, नाही तर मग ग्लुकोजचा C1 घेसाल. कोणाचा C1 आहे? गॅलॅक्टोजचा. गॅलॅक्टोजचा C1 ग्लुकोजच्या C4 ला कनेक्ट असते ग्लायकोसिडिक लिंकेजनं. म्हणजे पहिल्याचा लिंकेज चौथ्या सोबत आहे आणि दोन्ही बीटा आहेत म्हणून बीटा. हा झाला ग्लायकोसिडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज. ठीक आहे. आणि हे जे शुगर आहे हे रिड्युसिंग आहे. आता रिड्युसिंग का आहे? कारण याच्याजवळ काय असेल? फ्री अल्डिहाइड ग्रुप. कुठं? C1 वर. कोणाच्या? बीटा डी ग्लुकोपायरॅनोज है ना. जो ग्लुकोपायरॅनोज आहे त्याच्या C1 वर फ्री अल्डिहाइडिक ग्रुप आहे आणि म्हणून हा काय असते? रिड्युसिंग शुगर. क्लिअर? ठीक आहे. नंतर स्ट्रक्चर. मग आता स्ट्रक्चरसाठी काय करावं लागेल तुम्हाला? एक गॅलॅक्टोज काढा लागेल आणि एक ग्लुकोज काढायला. आता ग्लुकोजची ट्रिक मी तुम्हाला सांगेल, गॅलॅक्टोजची आता सांगतो. पण ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजसाठी दोघांसाठी पण काय काढावं लागते? हेक्झॅगॉन. दोघांसाठी पण काय काढावं लागते? हेक्झॅगॉन. मग आपण तेच करू. पहिले काढू हेक्झॅगॉन. ऑक्सिजन आणि इथं अशा पद्धतीनं. आणि जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या व्हर्टिकल लाईन्स. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या व्हर्टिकल लाईन. परत एकदा काढतो. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. आता महत्वाचं काय आहे ते लक्षात घ्या. शेवटचा काय असते? CH2OH. याच्यात पण शेवटचा काय येणार? CH2OH. नंबर देऊन द्या. 6 5 4 3 2 1. 6 5 4 3 2 1. ठीक आहे. आणि दोन्ही पण काय आहेत? बीटा. आणि दोन्ही जर बीटा आहेत तर दोघांचा पण जो पहिल्याचा OH आहे तो कुठे येणार? वर. इथं पण पहिल्याचा OH कुठे येणार? वर. आता एक आपल्याला ग्लुकोज काढायचा आहे, एक गॅलॅक्टोज काढायचा आहे. तर आपण C1 घेऊन राहिलो तर C1 गॅलॅक्टोजचा घ्यायचा आहे. तर ग्लुकोज तर काढून घ्या पहिले. आणि ग्लुकोजसाठी ट्रिक काय होती? खाली वर खाली आहे ना. आणि बाकी राहिले ते काय लावसाल? H. बाकी राहिले ते काय लावसाल? H. आता तिकडचं स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसतंय HOH HOH OHH OHH है ना. आणि फक्त इथं OHH आहे आणि इथं HOH आहे. म्हणजे फक्त चौथा कार्बन बदलला. म्हणजे गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज सारखाच आहे, फक्त चौथ्या नंबरवर उलटा आहे. चौथ्या नंबरवर उलटा आहे. बाकी आपली तेच ट्रिक काय होती? इथं खाली वर आहे ना. आणि इथं खाली होती आपली ट्रिक ग्लुकोजची, पण याच्यात उलटा आहे. म्हणजे याचा OH गेला वर आणि बाकी राहिले ते काय लावायचे? H. समजलं का? म्हणजे चौथ्यावर उलटा आहे. ग्लुकोज सारखाच असते गॅलॅक्टोज आहे ना. फक्त फरक काय? चौथ्या कार्बनच्या कॉन्फिगरेशनचा. तिथं H आणि OH ची पोझिशन तुम्हाला उलटी करायची आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं स्ट्रक्चर आहे. मग आता काय करसाल तुम्ही? पाणी बाहेर काढा लागते आहे ना. कुठून काढसाल? पहिला आणि चौथा. हे पाय, याचा OH वर आहे, याचा OH खाली आहे. मग आता समजा मी इथून OH काढला आणि इथून काय काढला? H. म्हणजे पाणी काढलं. मग O राहिला. फक्त तो O मी इथं न दाखवता त्याला असं मधात दाखवतो. ठीक आहे. आणि असा जॉईन करून टाकतो. क्लिअर? आणि लिंकेज कोणता आहे? पहिल्याचा चौथ्या सोबत. आणि या लिंकेजला काय म्हणतात? ग्लायकोसिडिक लिंकेज. काय म्हणतात त्याला? ग्लायकोसिडिक लिंकेज. ग्लायकोसिडिक लिंकेज पहिल्याचा चौथ्या सोबत. आणि हा कोण आहे? बीटा डी गॅलॅक्टोपायरॅनोज आणि हा बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. हा दोघांमध्ये फरक आहे. क्लिअर? दोन्ही कोणते आहेत? बीटावाले. दोन्ही कोणते आहेत? बीटावाले. ठीक आहे. लक्षात राहील. लिंकेज पहिल्याचा चौथ्या सोबत. तर हे लिंकेज आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत.
म्हणजे या टेबलवरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात है ना. तर क्वेश्चन काय आहे बघा, पहिले शुक्रोज आहे, मग शुक्रोजची हायड्रॉलिसिस केली, काय भेटते, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, बीटा डी फ्रुक्टोफुरानोज. आणि याच्यामध्ये काय असते, C1 अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा हा लिंक असते C2 ला, कोणाच्या, बीटा डी फ्रुक्टोफुरानोजच्या. मग याच्यात लिंकेज कसा आहे, 1 चा 2 सोबत, पण 1 अल्फा आहे आणि 2 काय आहे, बीटा आहे, बरोबर. आणि माल्टोजमध्ये 2 ग्लुकोज असतात है ना, दोन्ही अल्फावाले असतात, म्हणजे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज दोन्ही अल्फावाले आहेत. आणि एकाचा C1 दुसऱ्याच्या C4 ला अटॅच असतो, दोन्ही सारखेच आहेत अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. म्हणजे पहिला चौथ्याला अटॅच आहे आणि दोन्ही अल्फा आहेत म्हणून एकदा अल्फा लिहिला, पहिल्याचा चौथ्यासोबत अल्फा. नंतर आपण आलो लॅक्टोजवर. लॅक्टोजमध्ये लॅक्टोजची हायड्रॉलिसिस केली तर दोन्ही पण बीटा, एक गॅलॅक्टोज एक ग्लुकोज, म्हणजे बीटा डी गॅलॅक्टोपायरॅनोज, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. पहिले गॅलॅक्टोज म्हणत जा मग ग्लुकोज म्हणत जा, म्हणजे पहिले तुम्ही गॅलॅक्टोज काढसाल आणि मग ग्लुकोज काढसाल. C1 गॅलॅक्टोजचा आणि C4 ग्लुकोजचा तो लिंक असते है ना, म्हणजे पहिल्या चौथ्यासोबत लिंक असते आणि दोन्ही बीटा आहेत म्हणून बीटा. समजलं. तर या टेबलवरती क्वेश्चन तयार होतात. मग आता पाहू क्वेश्चन्स. बघा आता क्वेश्चन्स सांगा. काय येणार, सी. बघा, विच कार्बन ॲटम ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अँड बीटा डी फ्रुक्टोफुरानोज रिस्पेक्टिव्हली आर लिंक टुगेदर टू फॉर्म ग्लायकोसिडिक लिंकेज इन शुक्रोज. ग्लुकोपायरॅनोजचा फ्रुक्टोफुरानोजला, C1 C2 ला असं असते ना, मग C1 C2 ला तर पहा कुठं आहे, C1 ग्लुकोपायरॅनोजचा आणि C2 बीटा डी फ्रुक्टोफुरानोजचा. हा अल्फा असते तो बीटा असते. डायरेक्ट टिकच करायला लागते जर तुम्ही एकदा व्यवस्थित मी सांगितलं त्याच्याकडे लक्ष असेल तर. नेक्स्ट, विच लिंकेज इज प्रेझेंट इन लॅक्टोज. लॅक्टोजमध्ये दोन्ही बीटा असतात, मग दोन्ही बीटा असतात म्हणजे अल्फावाले ऑप्शन तर गेले. आणि पहिला कोणासोबत असते, चौथ्यासोबत, मग पहिला चौथ्यासोबत म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आहे. ओके, ऑप्शन डी असेल करेक्ट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग. मिल्कमध्ये कोणती शुगर असते, लॅक्टोज. मिल्कमध्ये कोणती शुगर असते, लॅक्टोज. सिंपल क्वेश्चन, एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आहेत सगळे. आयडेंटिफाय शुगर कंटेनिंग अल्फा कॉमा बीटा 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज कोणामध्ये असते, शुक्रोजमध्ये आहे ना, दोन्ही असतात, एक अल्फा एक बीटा. वाचा लागते व्यवस्थित, नाही की नाही, नाही तर विकेट पडते. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेक्स्ट्रो रोटेशन ऑफ ग्लुकोज अँड शुक्रोज. ग्लुकोज आणि शुक्रोजचं डेक्स्ट्रो रोटेशन. आता ग्लुकोजचं मी तुम्हाला सांगितलं होतं किती होतं, प्लस आहे ना, ते 50 वाला होतं काहीतरी, म्हणजे ग्लुकोजचं, हां ग्लुकोजचं 52.7 आहे, पहिला ग्लुकोज आहे म्हणजे पहिलं 52.7, म्हणजे हे दोन ऑप्शन कटले आहे ना, बरोबर का. हां, आता ग्लुकोज बी डेक्स्ट्रो रोटेटरी असते आणि शुक्रोज बी डेक्स्ट्रो रोटेटरी असते, आठवते. ग्लुकोजचं डेक्स्ट्रो रोटेशन मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला फ्रुक्टोजचं सांगितलं होतं -92, म्हणजे फ्रुक्टोजवाली जे टर्म आहे ते -92 आहे, म्हणजे 92 वाली टर्म कोणासाठी आहे, फ्रुक्टोजसाठी. मग 92 वाली जर फ्रुक्टोजसाठी आहे तर हे 92 वाली आहे फक्त प्लस देल आहे, आणि फ्रुक्टोजसाठी काय असते मायनस, म्हणजे हे शुक्रोजसाठी नाही आहे, बरोबर. ठीक आहे, मग राहिलं काय, डी. आता हे मी तुम्हाला लिहून दिलं नाही, पण तुम्ही डोकं लावून तर काढलं की नाही उत्तर, है ना. की मग आता तुम्ही लक्षात ठेवा की शुक्रोजचं डेक्स्ट्रो रोटेशन किती आहे, 66.5 प्लसवालं आहे ना, फ्रुक्टोजचं -92.4 आणि ग्लुकोजचं प्लस 52.7. ठीक आहे, आता लक्षात राहील, म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे तुमचं, डी. ओके, तर याचं किती आहे, ग्लुकोजचं प्लस 52.7 डिग्री आणि शुक्रोजचं किती आहे, प्लस 66.5 डिग्री. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, लॅव्हुलोज. फ्रुक्टोजचं दुसरं नाव असते लॅव्हुलोज. ठीक आहे, फ्रुक्टोजचं दुसरं नाव काय असते, लॅव्हुलोज. आणि ग्लुकोजचं दुसरं नाव काय असते, डेक्स्ट्रोज. ग्लुकोजचं दुसरं नाव काय असते, डेक्स्ट्रोज, किंवा याला ग्रेप शुगर म्हणतात, आठवलं का. हां, याला काय म्हणतात, ग्रेप शुगर किंवा डेक्स्ट्रोज. आणि हा जो फ्रुक्टोज आहे याचं दुसरं नाव काय असते,
लॅव्हुलोज. आता लक्षात ठेव जा, ठीक आहे. फ्रुक्टोजचं दुसरं नाव लॅव्हुलोज. ओके. आयडेंटिफाय द कार्बन ॲटम ऑफ अल्फा ग्लुकोज अँड बीटा फ्रुक्टोज फॉर्मिंग ग्लायकोसिडिक लिंकेज. कोणता असते? ग्लुकोजचा C1, अल्फा ग्लुकोजचा C1 म्हणजे हा कटला हा कटला, आणि बीटा फ्रुक्टोजचा C2, बीटा फ्रुक्टोजचा C2 म्हणजे ऑप्शन बी सी कटला. ठीक आहे ना. टेबलवरून पण आन्सर तुम्ही करू शकता. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक रोटेशन एक्सपेक्टेड बाय फ्रुक्टोज. फ्रुक्टोजचं किती असते? -92.4. फ्रुक्टोज हा लिव्हो रोटेटरी असते. -92.4. आयडेंटिफाय ग्लायकोसिडिक लिंकेज प्रेझेंट इन माल्टोज. पहिला शुक्रोज, दुसरा माल्टोज. तर माल्टोज मध्ये दोन्ही अल्फा पहिल्याचा चौथ्या सोबत. मग पहा आता ऑप्शन डी, दोन्ही अल्फा पहिल्याचा चौथ्या सोबत. ठीक आहे. पॉलिसॅकराइड. आता हे घेऊ आपण नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे.